महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। जे सासरे असताना 26 वर्षापूर्वी जमिनीचा व्यवहार तो रंका शेट आहे त्याच्याशी केलेला आहे. तर त्याच्याशी या गणपत गायकवाड याचा काही संबंध नाही. आणि तो जो जमिनीचा व्यवहार केलेला आहे तो शेठ समोर नाही येता त्यांनी याचा सपोर्ट घेतलेला आहे, या आमदारचा, गणपत गायकवाडचा. तर त्यांनी आता 10 दिवसापूर्वी सातबारा फिरवला आणि तिथे कंपाऊंडचं काम चालू केला. तर तेच विचारण्यासाठी आम्ही त्यांना गेलो होतो, की कोर्टात दावा चालू असताना तुम्ही काम कसा चालू केला? तर या आमदारांनी आम्हाला जातीवरून शिवीगाळ करून ते फावडा घेऊन अंगावर धावून आले आणि बोलले, तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा, काही करू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांच्या मदतीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तर ते बोलले का मी त्यांच्याशी बोलतो, सविस्तर बोलू आणि सेटलमेंटची बात करतो मी लागलं तर त्यांच्याशी, की गरिबाचं काय असेल ते देऊन टाक, नुसतं त्यांना असं ठेवू नको असं. तर सेटलमेंटसाठी गेलेलं आधी हो बोलले आणि नंतर त्यांनी तसं काहीच केलं नाही. एक गणपत गायकवाड हे डायरेक्ट पोलीस स्टेशनला चालले आमच्यावर हे तक्रार करायला. म्हणून महेश दादांसोबत आम्ही पण पोलीस स्टेशनला आलो होतो. तर महेश दादा आणि ते गणपत गायकवाड एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये बसलेले होते आणि या गणपत गायकवाडने त्यांच्यावर फायरिंग केली. ते जातीवरून शिव्या घालत होते 31 तारखेला. तो आरोप आम्ही ऐकला होता, की माझे काही कोटी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. तर तो आरोप निव्वळ खोटा असावा, खोटाच आहे असं वाटतं. म्हणजे त्यांनी आमच्यावर सुद्धा तसाच आरोप केलेला आहे, की मी तुम्हाला 2,84,00,000 रुपये दिलेले आहेत. असं आमच्यावर पण त्यांनी तेच आरोप केलेले आहे. 2दा दिले, 3दा दिले, 4दा दिले असे बोलत होते ते. म्हणून हा आरोप खोटा असावा असंच वाटतं. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.